ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की तिकडे दहीहंडीचा उत्सव जोरात चालू झालेला असतो आणि सायली दहीहंडी फोडायसाठी वरच्या थरावर गेली असते आणि ती दहीहंडी फोडतानाच तिथे अद्वैतला कळलेलं असतं की सायलीच्या आई बाबाचा जीव धोक्यात आहे. तेव्हा अद्वैत अर्जुनला सांगतो की ह्या गोष्टी कोणी केल्या असेल. आतापर्यंत सगळ्या गोष्टी व्यवस्थित चाललेल्या होत्या आणि आपल्या घरातच अद्वैतवर हल्ला कोणी केला ह्याचा प्रश्न आता अर्जुनला पडत असतो आणि आता ह्या सगळ्या गोष्टी शोधायच्या कशा आता ते प्रश्न आता अर्जुनच्या समोर आलेला असतो. पण महिपंत आणि नागराज त्याच टायमाला तिथनं पळ काढतात. पण हे काम कोणी केलं आहे तर कोणाला समजत नाही. महिपंतच्या गुंडानेच हे सगळं केलं असतं पण आता अर्जुनला कळायचं असतं की हे कोणी केलं आहे ते. तेव्हा पूर्णाई बोलते की अद्वैतवर कोणी हल्ला केला याच्या मुळाशी जाऊ नकोस पण सायलीचे आई बाबा कोण आहे त्याचा शोध घे. तेव्हा अर्जुन बोलतो की सायलीचं जे अर्धवट सत्य ते मला समजलंच पाहिजे. सायलीला पण वाटत असतं की आपले आई बाबा कोण आहेत ते आपल्याला शोधायलाच पाहिजे. ते पूर्णाई सायलीला सांगते तू टेन्शन घेऊ नको आपण सत्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचू. आणि पूर्ण बोलायला लागते की एक दिवस असा येईल की तुझे आई बाबा तुझ्या समोरच असतील. हे ऐकून सायलीला रडू येतं आणि ह्या गोष्टी ऐकून सायलीला खूप आनंद झाला असतो. तिला वाटत असतं की माझे आई बाबा जिवंत आहेत. सायली अर्जुनला बोलायला लागते हे सत्य काय आहे ते आपण लवकरात लवकर शोधूया. अर्जुन बोलायला लागतो बायको तू काळजी करू नको लवकरात लवकर या गोष्टी आपण लवकरात लवकर शोधूया. सायली बोलायला लागते या सगळ्यामध्ये मी पण आहे आणि चेतन पण आहे आणि तुम्ही काळजी करू नका. तुम्ही घरातल्या बाहेर निघाल ना ते मागेच त्यांना मागच्या वेळी काय झालं आणि दहीहंडीच्या दिवशी कोणाला हल्ला झाला माहिती आहे अद्वैत भामचींवर. हा हल्ला तुमच्यावर पण झाला असता. तेव्हा अर्जुन बोलायला लागतो कोण जो व्यक्ती होता तो आपल्याला शोधायला लागेल. जे सीसीटीव्ही फुटेज आहे ते आपल्याला पाहायलाच लागणार नाही. त्यानंतर अर्जुन सायली बंगल्याच्या बाहेर जो सीसीटीव्ही फुटेज असतो तो बघायला लागतो आणि तो सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर अर्जुन सायलीला चांगला धक्का बसतो आणि तिसरा कोण नसून महिपंत त्या बंगल्याच्या आवारात घुसलेला असतो. तेव्हा अर्जुन बोलायला लागतो बघितलं ना तिसरा कोण नव्हता हा महिपंत शिकरायचा आहे कारण की त्याच्या मुलीला आपण अडकवलं ना त्यामुळे हे सगळं आहे आणि सगळ्याचा बदला तो घेतो आणि आता आपण त्याला सोडायचं ना असं अर्जुन सायलीला सांगतो. सायली बोलायला लागते की हा महिपंत शिकारी कुठल्या पण थराला जाऊ शकतो. त्याला कळू द्यायचं नाही की आपण या सगळ्याचा शोध घेतोय. अर्जुन पुढे पण सीसीटीव्ही फुटेज पाहतो आणि त्याला समजतं की कोणीतरी मास्क घातला आणि तो अर्जुन नागराज असतो आणि अर्जुन तो चेहरा पाहायला प्रयत्न करतो पण त्याला समजतं की जो मास्क घातलाय ना तो ओळखीचा माणूस दिसतोय. तेव्हा सायली तो चेहरा पाहते आणि तिला समजते की हा तिसरा कोण नाही आपल्या घरातलाच व्यक्ती आहे. आणि पुढे जात असताना तर समजतं की सायलीच्या तोंडासमोर एक चेहरा आहे तो म्हणजे नागराजचा. सायली बोलायला नागराज भाऊजी नाही ना कारण नंतर अर्जुन त्याचा चेहरा त्याला लक्षात येतो की हा नागराजच आहे. तेव्हा अर्जुन बोलतो की हा नागराज आहे मग महिपंत बरोबर काय करतो. तेव्हा इथे सायली बोलायला लागते की नागराज भाऊजी म्हणजे महिपंत बरोबर मिळालेले आहेत. इथे सायली बोलायला लागते की आपल्याला प्रियाचं कळलं त्यानंतर आता आपल्याला नागराजचं हे पण सत्य आपल्याला आता कळायला लागलंय की हे नागराज पण भाऊजी ह्या महिपंत बरोबर मिळालेले आहेत. अर्जुन बोलायला लागतो ही गोष्ट छोटी नाही आपल्याला सिनियरकडे जायला लागेल सिनियरला हे सगळं सांगायला लागेल. त्यानंतर इथे दुसऱ्या श्रीश्रद्धा डॉक्टर येते. नागराजने प्रतिमाच्या गोळ्या ह्याला पण ठेवलेल्या असतात. नागराजने सांगितलं असतं की प्रतिमाने तिच्या गोळ्यांना खिडकीच्या बाहेरनं टाकलेल्या आहेत. त्यानंतर डॉक्टरने प्रतिमाला दुसऱ्या गोळ्या दिल्या असतात आणि त्या गोळ्याची जबाबदारी सुमन आणि रविराजला मिळालेली असते. नंतर इथे नागराजला प्रश्न पडायला लागतो की डॉक्टरने हिला नवीन गोळ्या दिल्या त्या जुन्या गोळ्यांचं काय करायचं त्यात मी टाकलेत आणि जर नवीन गोळ्या तिच्या शरीरात गेल्या तर तिला सगळ्या आठवायला लागेल आणि ही सगळी भीती त्याच्या मनात असते. नंतर रविराज आणि सुमन प्रतिमाला वेळोवेळी गोळ्या द्यायला लागतात त्यामुळे ते प्रतिमाची स्मृती हळूहळू यायला लागते आणि नागराज खूप टेन्शनमध्ये असतो. ह्या गोष्टीला आता कसा सामोरं जाऊ. प्रिया होती तेव्हा काहीतरी होत होतं मी आता एकटा काय करू आता हे प्लॅनिंग कसं करणार. दुसऱ्या दिवशी रविराजला त्या गोळ्या बाहेर दिसतात पडलेल्या तेव्हा इथे रविराज विचार करतो की ह्या गोळ्या कसल्या. रविराज विचार करतात की ह्या गोळ्या मला डॉक्टरांना दाखवायला लागतील. तेव्हा नागराज खूप टेन्शन मध्ये असतो कारण की ह्या गोळ्या डॉक्टरांना कळल्या तर काय होणार. इकडे अर्जुनला टेन्शन असतं की सगळं आता रविराजांना कसं सांगू कारण की प्रियाचं सत्य त्यांनाच कळलेलं असतं आणि हा दुसऱ्या धक्का पचवताना त्यांना भारी पडतो. अर्जुन ठरवतो की हे सत्य आता रविराजांसमोर आणलंच पाहिजे नाही तो खूप मोठा अनर्थ होईल. नंतर अर्जुन रविराजांना बाहेर भेटतो आणि प्रतिमाला हे सगळं सांगायचं नसतं. इथे अर्जुन रविराजांना भेटतो तो सांगतो की काल अद्वैतवर हल्ला झाला आणि सायलीचे आई बाबा पण आता कळणार आहेत. पण तेव्हा रविराज बोलतात कळलं काय गोष्टी तेव्हा ते नाही. तेव्हा अर्जुन बोलायला लागतो एक गोष्ट कळली की अद्वैतवर कोणी हल्ला केला तेव्हा इथे रविराज बोलतात कोणी. अर्जुन सांगायला लागतो की महिपंत तुमच्या बंगल्यात शिरला होता आणि त्याची गुंड घेऊन तो हा हल्ला केला होता. रविराज सांगायला लागतो की महिपंत शिकारीने हा हल्ला केला मग महिपंत शिकारी या हल्ल्यामध्ये या बंगल्यात घुसण्याचं काय कारण होतं. ते अर्जुन बोलायला लागतो महिपंत शिकारीचं एवढंच काम होतं की त्याला सायलीच्या आईबाबांना संपवायचं होतं. तेव्हा रविराज बोलतात की सायलीच्या आईबाबांना संपवायला आला होता म्हणजे नेमकं काय आहे ते. तेव्हा अर्जुन बोलायला लागतो की महिपंत शिकारी नव्हता त्यावर आपल्या घरातली अजून एक व्यक्ती सामील होती. ते रविराज बोलायला लागतं की आणखीन एक व्यक्ती कोण सामील होता. तेव्हा अर्जुन बोलायला लागतो की अजून आणखीन एक व्यक्ती होते म्हणजे तुम्हाला तो विश्वासच पटणार नाही.
ते अर्जुनला वाटत असते की रविराजांच्या स्वतःच्या सख्या भावाबद्दल सांगितलं तर त्यांना खूप धक्का बसेल. तेव्हा अर्जुन सांगायला लागतो ही दुसरी तिसरी व्यक्ती नाही कोण नसून ती म्हणजे नागराज. तेव्हा इथे रविराज बोलायला लागतो अर्जुन तू काय बोलतो. तेव्हा इथे अर्जुन बोलायला लागतो तू CCTV फुटेज चेक कर. तेव्हा इथे रविराज बोलायला लागतो की तू असा आज आला असेल होळीसाठी पण तो मैपण शिकरेला मिळालेला आहे असं कसं सांगता येईल. त्यानंतर अर्जुन बोलायला लागतो सिनियर हे सगळं खरं आणि ती CCTV फुटेज अर्जुन रविराजने दाखवतो. तेव्हा रविराज बोलायला लागतं हे सगळं खरं आहे आणि मैपण शिखरवर तो शिरला तेव्हा मास्क घालून शिरला. तो पळताना मास्क घालून न पळाला आणि असंच पळत होता. तेव्हा इथे हे ऐकल्यानंतर मग प्रतिमाची स्मृती हळूहळू यायला लागते. तेव्हा ती प्रतिमा ही क्लिप बघते तेव्हा तिला सगळं हळूहळू आठवायला लागतं आणि ती बोलायला लागते ह्या माणसाला मी ओळखलंय. आणि ती क्लिप पाहिल्यानंतर तिची स्मृती हळूहळू यायला लागते आणि ती बोलायला लागते मी ह्या माणसाला पाहिलंय. रविराज बोलायला लागतो तू काय पाहिलास. तेव्हा तिला हळूहळू गोष्टी सगळ्या आठवायला लागतात. प्रतिमा सांगायला लागते की हा तोच व्यक्ती होता त्यांनी मला अपघात घडवायचा प्रयत्न केला आणि माझा चेहरा जाळायचा प्रयत्न केला. हे सगळं बघून तिला त्रास व्हायला लागतो आणि रविराज तिथे असल्यामुळे तिला सावरतो. इथे रविराजांना सगळ्या गोष्टी कळायला लागतात. त्याला समजते की आता मैपण नागराजला आपल्याला मारायला सांगितलं असेल.